येतो का आवाज आता? हो येतोय. बरं. चल आबा मी 214 ओवी पर्यंत झालो होतो तिथपर्यंत घेतले का? आज 215 क्रमांकाची ओवी घ्यायची आपण. हो चालेल, हरकत नाही. चल, सर्वांना रामकृष्ण हरी. काय विषय सुरू होता आपला, की आपल्याला ती असणारी कुंडलिनी शक्ती म्हणजे जगदंबा, ती आता त्या ठिकाणी जागी होणार आहे. मग ती जागी झाल्याच्या नंतर काय काय कार्य त्या ठिकाणी करते, तिच्या कार्याच्या आधी हा जो आपण वायू आहे, याने त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे कार्य करतात. कोणाचं तरी माईक चालू आहे बघा बरं. माईक चालू होते, बाकीचा आवाज येतो बाहेरचा. ते माधुरीताई कोण आहेत त्यांचा माईक चालू आहे. पवार मलाच बंद करा त्यांचा माईक. प्रशांतात्मा विगतभीर्य ब्रह्मचार्य वृत्तिस्थित मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्पराः. शांत निर्भय मच्चित्त ब्रह्मचार्य वृत्तिस्थिर मन शोधून युक्तीने राहावे मत्परायण. तर भगवंत या ठिकाणी काय सांगतात की अर्जुना, आता अशा प्रकारचे आपण 3 बंध पाहिले. मग 3 बंध सांगत असताना खाली मूळबंध केला आपण, आणि मग खाली मूळबंध केला म्हणजे खाली जो आपण वायू आहे त्या असणाऱ्या आपण वायूला खाली जाण्याकरता त्या ठिकाणी मूळबंधाने प्रतिबंध केला. मग पर्यायाने तो असणारा आपण वायू आता वरच्या बाजूला सरकू लागतो. पण वरती आपण जो जालंधर बंध त्या ठिकाणी केलेला आहे, त्यामुळे वरतीही त्याला त्या ठिकाणी जागा शिल्लक राहत नाही. मग काय होतं, मग तो नाभी ठिकाणी त्या ठिकाणी जे आपण मणिपूर चक्र सांगितलेलं आहे, त्या नाभिरूपी कमळाच्या त्या ठिकाणी नंतर तो त्या धडका द्यायला सुरुवात करतो. आणि त्या ठिकाणी जेव्हा तो धडका द्यायला सुरुवात होतो, म्हणजे धडका द्यायला आता पुढं सुरुवात होणार आहे, पण मागचा मुद्दा असा की मग त्याला त्या ठिकाणी कोंडला जातो. कुठं? स्वादिष्टान चक्राच्या खाली आणि स्वादिष्टान चक्राच्या वरती आणि मणिपूर चक्राच्या खाली, म्हणजे नाभीच्या तळाच्या खाली. आणि अशा पद्धतीनं त्याला तिथेही कोंडला जातो. तेव्हा त्याला ओडियाना बंध असं म्हटलं जातं. अशा 3 बंध त्या ठिकाणी झाले. याच असणाऱ्या 3 बंधांना मुद्रा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. वज्रासन हे नाव जे आहे ते नाव गौण आहे असं माऊलींचं म्हणणं आहे. आणि 3 प्रकारचे बंद करणं म्हणजेच 3 प्रकारच्या ह्या मुद्रा करणं हे माऊलींचं तात्पर्य आहे. मग अशा पद्धतीनं 3 असणारे बंध त्या ठिकाणी जागृत झाले, तयार झाले किंवा त्याच्या मुद्रा पडल्या. मग साधकाने त्या आसनावरती काय करावं, तर मग अशा पद्धतीनं साधकाने आपलं मन आहे आपलं हे शांत निर्भय मच्चित्त, त्याने त्या ठिकाणी शांती जी आहे आसनावर बसून अशा पद्धतीनं ती त्या दिवशीच बोलून झालं की अशा पद्धतीनं तिने शांत असावं, निर्भय असावं. म्हणजे कोणत्या प्रकारचे त्या आसनावर बसल्याच्या नंतर आणि हे 3 बंद झाल्याच्या नंतर कोणत्या प्रकारचं भय मात्र अंतःकरणामध्ये ठेवू नये, मच्चित्त. आणि त्याने चित्त त्याचं मन काय करावं, भगवंताची समर्पित करावं. त्यातल्या त्यात त्याने ब्रह्मचर्य व्रतामध्ये स्थिर असावं. म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं तात्पर्य 8ही प्रकारचे ब्रह्मचर्य आपल्या मागं बोलून झालेले, त्या पद्धतीनं त्याने त्या आसनावर बसून स्थिर असावं. मनरोधून युक्तीने, आणि आपलं मन आधी मन घे हाती अशा पद्धतीनं मन इतर ठिकाणी जर जात असेल तर त्याला रोधून म्हणजे प्रतिबंधित करून युक्तीने राहावे मतपरायण. अशा पद्धतीनं युक्तीने राहावे मतपरायण म्हणजे युक्ती सांगत असताना आपण विचारसागरामध्ये षडलिंग जे पाहिलेलं आहे अशा पद्धतीच्या युक्त्या, किंवा मग मज नये हे उपपत्ती याची लागे, अर्जुनाने भगवंताला म्हटलं देवा तो अशा अनेक प्रकारच्या युक्त्या करतो आणि मला मात्र माझ्या हातून या असणाऱ्या आप्त जे आहे त्या आप्तजांचा घात माझ्या हातून करत आहे. म्हणून मज नाही हे उपपत्ती म्हणजे मला तुझी ही उपपत्ती युक्तिवाद मला अजिबातही त्या ठिकाणी आवडत नाही. तसं युक्ती शब्दाचा अर्थवाद घ्या किंवा अनेक अर्थाने त्या ठिकाणी घेऊ शकता. असा युक्तीने सगळं मन निर्भय मच्चित्त ब्रह्मचारी व्रताचं पालन करून मनाला अशा पद्धतीनं रोधन करून आणि माझ्या ठिकाणी राहावं.
हे पाहून झाल्याच्या नंतर पुढे विषय आपला झाला होता की ऐशी शरीरा बाहेरीलकडे अभ्यासाची पाखर पडे तव आतुत्रायामुळे मनोधराची. अशा पद्धतीने शरीराच्या बाहेर हा जो अभ्यासाची पाखर माया आश्रय जो आहे असा पडे म्हणजे झाला असता, मग आत काय परिणाम होतो तव त्यावेळेस आतुत्रायामुळे मनोधर्माचे आणि आत त्या ठिकाणी जे मनाचे धर्म त्याचा वेग त्याचं बळ त्या ठिकाणी जे आहे ते स्वाभाविकपणे काय करतं मोडून त्या ठिकाणी पडतं. पुढे काय होतं, कल्पना निम्मे प्रवृत्ती क्षमी अनेक प्रकारच्या कल्पना आपल्या ठिकाणी असतात. त्या कल्पना निमे म्हणजे शांत होऊन जातात, नाहीशा होऊन जातात. प्रवृत्ती क्षमी आणि बाह्य मनाची जी बाह्य विषयाकडे प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती सुद्धा त्या ठिकाणी काय शमून जाते. अंग मन विरमे सावयाची. आणि काय होतं, अंग म्हणजे आपले शरीर आणि मन हे मनाचे भाव आणि शरीराचे भाव विरमे सावयाची आणि स्वाभाविकपणे त्या ठिकाणी काय होतात विरून जातात, शांत होऊन जातात. पुढे काय होतं, माऊली म्हणतात क्षुधा काय झाली निद्रा केवती गेली हे आठवणही हरपली न दिसे वेगा. काय होतं त्याला, भुकेचं काय झालं, क्षुधा काय झाली म्हणजे भुकेचं काय झालं, भुके त्या ठिकाणी हरपून गेली, नाहीशी होऊन गेली. निद्रा केवती गेली, निद्रा हा विषय त्याच्या ठिकाणी राहिला नाही म्हणजे निद्रा गेलीच कुठे हे आठवणही हरपली न दिसे वेगा. अशा प्रकारची आठवण त्याला स्मरण हरपली विसरून गेला न दिसे वेगा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता दिसायच्या बंद झाल्या, पण कशा वेगाने. आणि बाबाने काय केलं, मलमूत्राचा वेग. आता त्या ठिकाणी क्षुधेचं सांगितलं, निद्रेचं पण सांगितलं आणि आठवण विसरली म्हणजे ते मलमूत्रादी वगैरे टाकणं आहे त्याचा वेग सुद्धा त्या ठिकाणी थांबलेला आहे. किंवा मलमूत्रासहित घ्या, क्षुधा पण घ्या, त्याच्यामध्ये निद्रा पण घ्या, मलमूत्र घ्या, या सगळ्या गोष्टींची आठवण जी आहे ते सगळे त्या ठिकाणी काय हरपली, नाहीशी झाली. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी कशा दिसू लागल्या, वेगा. ह्या सगळ्या गोष्टी वेगाने दिसू लागल्या. न दिसे म्हणजे भूक दिसत नाही, तहान दिसत नाही आणि मलमूत्राचा विषय पण त्या ठिकाणी राहिला नाही, म्हणून हे न दिसे. आणि सगळ्या गोष्टी अचानक वेगाने त्याच्या ठिकाणी पाहायला मिळतात. कधी पाहायला मिळाले, जो मूळबंधे कोंडीला आपण मागोता मुरडला तो सवेची वर साकडला धरी फुगू. काय म्हटलं, जो मूळबंधे कोंडीला. आता काय केलं तुम्ही सुरुवातीला, तो वायू जो होता कोणता, आपण वायू, तो काय केला मूळबंधे कोंडीला म्हणजे खालच्या बाजूला काय केला, मूळ म्हणजे खाली, त्या बाजूला काय केला, तिथं तुम्ही त्याला बंद केला. बंद केल्याच्या नंतर तो कोंडला म्हणजे दाबून गेला. बरं, मग दाबला म्हणजे कसा, आता वरून पण जागा नाही राहिली, खालून पण त्याला जागा नाही राहिली, म्हणून त्या ठिकाणी काय तो दाबला गेला, कोंडला गेला. मग आपण माग होता फिरत, मग काय केला, आता खाली जागा नाही राहिला तर तो काय करतो, माग होता म्हणजे खाली जागा नाही तर मग कुठे जाणार तो वर, याला काय म्हणायचं, माग होता म्हणजे वरच्या बाजूला मागे तो मुरडला, फिरायला लागला. बरं, मग तो सवेची वरी साकडला फुगोदरी. पण तो आपण असणारा वायू सवेची म्हणजे तसंच काय वरी साकडला आणि तो काय झाला, अवघडला त्या ठिकाणी. आणि अवघडल्यामुळं वरती जायला जागा नाही राहिली. का जागा नाही राहिली, कारण वरून पण त्याला दाब दिलेला आहे. मग काय झालं की जसं तुम्हाला त्या दिवशी पण बोललो होतो की टायरमध्ये त्या आपल्या ट्यूबमध्ये हवा भरली, मग काय केलं त्याला असं तुम्ही दाबलं तर इकडं वय नेता ती ट्यूब इकडच्या बाजूला फुगेल, किंवा फुगा घेतला तर तुम्ही त्याला मध्ये दाबला तर इकडं तरी जाईल नाही तर इकडं तरी जाईल. पण तो नाहीसा होईल का, तो मात्र नाहीसा होणार नाही. त्याचा कोणत्या तरी बाजूला काय होतो, दाब त्या ठिकाणी पडतच असतो. तो सवीची वरी साकडला आणि मग तो तसाच सवीच म्हणजे त्याचबरोबर वरच्या बाजूला काय आहे अवघडल्यामुळे धरी फुगू आणि मग त्या ठिकाणी फुगवटा धरतो. इथपर्यंत झालं आपलं ना, इथपर्यंत झालं. पुढे पाहत शोभलेपणे माझे ओवाईला ठाई गाजे मणिपुरीशी झुंज राहून या. बरं, मग आता काय होतं, शोभलेपणे माझे, इकडं पण जागा नाही राहिली, इकडं पण जागा नाही राहिली. आणि मग अशा वेळेस त्याने जायचं कुठं,
जसं आपल्याला त्या ठिकाणी सहजच विचार जर केला, इकडे जागा इकडे जाऊन देत नाही आणि कोणी इकडे जाऊन देत नाही, आपल्या ठिकाणी काय होतो, संताप होतो ना, संताप होतो. त्या गोपिकेचं वर्णन घ्या, त्याला त्या गोपिकांना कृष्ण इकडे जाऊन देणं आणि इकडे जाऊन देणं, मग त्या वैतागल्या का नाही? त्या जशा वैतागल्या तसे ह्या वायूला तुम्हाला खालून जाऊन द्यायचं नाही, म्हणजे खाली तुम्ही मळ बंद केला, वरती पण जाऊन द्यायचं नाही. वरती कोणता केलता? जालंधर बंद केला आणि त्याच्या जवळच कुठं केलं? नाभिस्थानी मणिपूर चक्राच्या ठिकाणी तिथं ओढियाना बंद केला, तिथं तुम्ही त्याला दाबून धरलं. मग आता कोणत्याच बाजूला जर जागा राहिली नाही तर काय होईल बरं? स्वाभाविकपणे शोभलेपणे, शोभलेपणे म्हणजे त्याच्या ठिकाणी दोष निर्माण होतो, विकार निर्माण होतो, तापतो, संतापतो, तो त्रागा करून घ्यायला सुरुवात होतो. म्हणून म्हटले काय, शोभलेपणे म्हणजे अशा पद्धतीने तो खवळतो. आणि मग खवळून काय होतो, माझे माझे म्हणजे काय होतो, माजतो. आपल्या साध्या भाषेमध्ये माझे शब्दाचा अर्थ मस्त होतो. पण मग जसं एखाद्याला घरामध्ये अशा पद्धतीनं आपली स्त्री वगैरे असेल आणि मग ती वैतागली त्रस्त झाली, मग ते काय करते, ती आठवत असेल धावंग बघा, ती धांगडी मस्त होते. आपण काल्याच्या कीर्तनात नेहमी ऐकतो. मग ती धांगडी काय होते, मस्त होते त्या गवळणीचा प्रसंग सांगत असताना. तसं हा आपण वायू त्या ठिकाणी काय करतो, मस्त होतं, म्हणजे विकार झाला, त्रस्त झाला की तो सुद्धा त्या ठिकाणी माजायला सुरुवात करतो. बरं, माजून मस्त होऊन काय करतो, ओवाईला ठाई गरजेचे. ओवाईला शब्दाचा अर्थ होतो प्रगटला. मग काय होतं, ओवाईला शब्दाचा अर्थ आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण पाहिलेला आहे. म्हणजे ते इंद्रिय आपल्याला सांगितलेले आहे. का कुर्मू ज्या परी ओवाईला आवे व पसरे ना तरी चवंश आवरे आपले आपण. तिथं कसं प्रगट असलेलं सांगितलं, तसं या ठिकाणी काय केलं, ओवाईला ओवाईला आणि प्रगटलेल्या ठाई म्हणजे ठिकाणी गाजे म्हणजे गर्जना करतो. काय करतो, तिथं त्याच्या ठिकाणी खवळतो. खवळल्याच्या नंतर माजल्यासारखा, मस्त झाल्यासारखा होऊन त्या ठिकाणी काय करतो, त्या राहिलेल्या ठिकाणी प्रगट होऊन काय करतो, गर्जना करू लागतो. आणि गर्जना करून काय करतो, मणिपुरीशी झुंज राहून या. आणि नाभिस्थानाजवळ असणारं जे मणिपूर चक्र आहे, त्या मणिपूर चक्राला काय करतो, झुंज म्हणजे धडका द्यायला सुरुवात करतो. धडका, झुंज, झुंजे राहून या म्हणजे धडका द्यायला तो सुरुवात त्या ठिकाणी करतो. का धडका द्यायला सुरुवात करतो, वरती पण जागा नाही आणि खाली पण जागा नाही. हे वारंवार का सांगतो, म्हणजे आपल्या पक्क लक्षात येईल हा का धडका त्या ठिकाणी देतो. त्याला धडका देण्याकरता तेवढंच ठिकाण राहिले, दुसरेकडे ठिकाण आहे का? दुसरेकडे ठिकाण नाही. तुम्हाला जर 3 दरवाजे असेल आणि मग 3 दरवाजे म्हणजे इकडचा दरवाजा बंद केला, इकडचा दरवाजा बंद केला, पूर्णच बंद केलाय. मग एक दरवाजा जर जवळ असेल, तुम्ही कुठं धडका देणार? कोणत्या तरी दरवाजाला धडका देणार, म्हणजे तो दरवाजा त्याला जवळ दिसतो, कुठं, जिथं तो थांबलेला आहे, मग त्या दरवाजाला तो धडका देतो. तसं आता तो कोणत्या दरवाजापाशी, मणिपूर चक्राच्या दरवाजापाशी. मग तिथं असल्यामुळं कुठं धडका द्यायच्यात, त्या मणिपूर चक्राला त्या ठिकाणी धडका द्यायच्यात. आणि तिथंच का धडका द्यायच्यात, त्याचंच कारण आहे. मुळात तिथं धडका दिल्याशिवाय जागा आपल्याला ती जी जगदंबा जागी करायची आहे, ती जगदंबा कुठं जागी होणार आहे, तिथूनच जागी करायला सुरुवात करायची. म्हणजे हाय ती खालीच, पण तिथूनच जागी करायला सुरुवात करायचं. म्हणून मग मणिपुरीशी झुंज राहून या. मग थावल्या वाळवटी वाहुटळी सैंग घेऊन घर ढवळी, बाळपणाची कोही टोळी बाहेर घाली. मग म्हणजे पुढे थावल्या वाहुटळी. व थावल्या म्हणजे काय, जसा आपल्याला 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्ष, तो काय केला, माऊली म्हणले आपले या नाही आता होई मला आठवत, म्हणजे तो आपल्या इच्छेप्रमाणेच तो त्या ठिकाणी बळावलेला आहे. म्हणजे हा संसार वृक्ष काय, थावल्या किरटी, हे अर्जुना हा एवढा जो बळावला आहे का नाही, बळावला म्हणजे वाढला, बळावला म्हणजे मोठा झाला. म्हणजे तो त्या ठिकाणी असणारा जो आपण वायू आहे, तो काय केलेला आहे, थावल्या, अतिशय त्या ठिकाणी बळकट झालेला आहे. कसा बळकट झालेला आहे, वाहुटोळी. वावटळ पाहिलं की नाही आपण, जर वावटळ आलं म्हणजे त्या वावटळीत काय काय जातं, चांगली चांगली केर, कचरा, अमुक तमुकचा, जर चांगली मोठी वावटळ असेल, मला वाटतं 15 अध्याय आपलं पहिला अध्याय ज्यानं ऐकला असेल ना, तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या वावटळीचं वर्णन आलेलं आहे. की त्या वावटळीमध्ये काय काय होतं, ते कृतांत काळाचं मुख कसं पसरतं, काय काय तारा तारा त्या ठिकाणी होऊन जाते. अगदी त्याप्रमाणे या असणाऱ्या वायूची, वायू लक्षात आला ना, कोणता वायू सांगायचा,
श्वास घेताना प्राण आता आतमध्ये आहे तो आपण आहे ना, तो असणारा आपण वायू त्याचे काय होते, वावटळ झाल्यासारखं होतं. बरं, मग वावटळी होती. मग वावटळी होऊन काय होतं, सैंग घेऊनी घर डवळी. आणि मग अशा पद्धतीने काय करते ती वावटळ, जशी वावटळ अशी फिरते नाही, घर 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 सगळीकडं. आणि जिकडं जिकडं तिच्या ताडक्यामध्ये जे येईल त्या सगळ्याला ती काय करते, उचलायचं काम करते. म्हणजे ती जसं जमिनीवर जसं काय फिरल्याच्या नंतर सगळीकडे हुडकायला सुरुवात करते वावटळ, त्या पद्धतीनं ह्या सुद्धा प्राण आपण व्हायची असणारी जी वावटळ आहे ती काय करते, सैंग सैंग म्हणजे सर्व बाजूनी, सर्व घेऊन म्हणजे सर्व बाजूनी घेऊन काय, घर डवळी म्हणजे घरातलं जे काय आहे त्याला काय करते, डवळी म्हणजे धांडोळा घ्यायला सुरुवात करते, झाडा घ्यायला सुरुवात करते, शोधायला सुरुवात करते. मग शोधता शोधता तिला काय सापडतं, म्हणजे बाळपणाची कोही टोळी बाहेर घाली. म्हणजे बाळपणाची, बाळपणाची म्हणजे लहानपणापासून काय साठलेलं आहे, लहानपणापासून आपल्या ठिकाणी जे काय पोटामध्ये साठलेलं आहे, आता तो कुठे नाभिस्थानी म्हणजे पोटाच्या ठिकाणी, मग तिथं फिरतो ना, वावटळ फिरल्यासारखं फिरतो. आणि मग त्याला त्या बाळपणामध्ये काय काय खाल्लं असेल, काय काय तसंच राहिलेलं असेल जे बाहेर पडलेलंच नाही. म्हणजे मग ते लहानपणापासून आणि त्याने त्या आसनावर बसल्यापासून त्या वेळेपर्यंत जे काय आतमध्ये खाल्लेलं ते बाहेर पडलेलंच नाही. मग ते काय, त्याच्यामध्ये बरंच काय आता सांग, आता पुढं माऊली ते एक एक वर्णन करणार आहे, कफ वात पित्त अमुक तमुक, त्यापासून काय काय त्या ठिकाणी झालेलं असतं. म्हणजे ते अनावश्यक ते आतमध्ये जे पडलं की नाही, पहिल्यांदा तो वायू काय करतो, त्याला पहिल्यांदा खायला सुरुवात करतो, कारण तुम्ही त्याला एखाद्याला आता समजा घरामध्ये कोंडले 4-2 दिवस होऊन गेलेत, आता बिचाराला 4-2 दिवस झाले म्हणलं, मग तो वैतागायचा नाही का. बरं, वैतागल्याच्या नंतर मग तो काय करणार आहे, तो पहिल्यांदा घरामध्ये बघणार आहे काय काय आहे घरामध्ये. मग काय डबे वगैरे काय कुठे जे भेटल ते, कारण तो वैतागलाच ना त्या ठिकाणी, एक नाही, जे भेटल ते तो काय करतो, खायला सुरुवात करतो, तो धुंडाळाच घेतो, तो हुडकायला सुरुवात करतो. तसा हा सुद्धा काय, काहीतरी हुडकायचं, काहीतरी खायचं. मग काय खावा, तर त्या पोटामध्ये लहानपणापासून जी काही कुचकी काचकी घाण वगैरे जी पडलेली आहे, पहिल्यांदा काय करतो तेच खातो. काय करणार आहे, आता नाहीच खायला राहिलं म्हणल्यावर मग त्याला पर्याय नाही, मग तो जे काय भेटल, माऊली म्हणतात मग हे हे घाण काढायची. कारण हा वायू काय करणार, हे घाण काढेल तर साधकाला पुढं काय होणार आहे, मार्ग मोकळा होईल. म्हणून बाळपणाची लहानपणाची जे काय कुचकी काचकी घाण असेल ती काय करतो, बाहेर घालतो, खातो, बऱ्याच गोष्टी होतात. भितरी वळी न धरे कोठ्या माझे संचरे, कप पित्ताचे थारे ओरो निधी. भितरी वळे, आता त्याला वळायला जागा कुठं आहे का, वळायला जागा नाही. आता हे घर आहे, ह्या घरामध्ये तुम्हाला जर घातलं, मग तुम्ही फिरून फिरून फिरले, वळून वळून वळाले, कुठं जाणार, घराला सोडून जाणार का, घराला सोडून जाणार नाही. म्हणजे फिरायचं कुठं, तिथंच फिरायचं. तसं याला कुठं कोंडलेलं आहे, त्या कोठ्यापाशी, त्या पोटापाशी, नाभीपाशी तिथंच कोंडून ठेवलंय ना. फिरायचं झालं तर कुठं फिरणार, तो तेवढ्याच जागेवरती फिरणार, त्याच्यापाशी जास्त फिरेल का, फिरणार नाही. बरं, भीतरी वळे न धरे, आणि आतमध्ये जागा न, आतमध्ये त्याला फिरायला वळायला न धरे, जागा नसल्यामुळं काय होतं, कोठ्या माझी संचरे, आपला जो कोठा आहे का नाही, तो कोठा संचरे. म्हणजे आता बघा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण म्हणतो का आमचा कोठा जरा मोकळा झाला, कोठा मोकळा झाला म्हणजे जाऊन आल्याच्या नंतर कोठा मोकळा होतो. मग हा कुठं राहील, कोठ्या माझी, त्या कोठ्यामध्येच तो काय करतो, संचार करतो, फिरायला सुरुवात करतो. अशा पद्धतीनं कोठ्या माझी संचरे, कप पित्ताचे थारे ओरो निधी. कप वात आणि पित्त आहे की नाही, याचे त्या ठिकाणी काय, थारा म्हणजे आधार. म्हणजे जो कप असतो आपल्याला माहिती आहे ना, कप वात आणि पित्त हे जर आपल्या शरीरामध्ये जसं त्या ठिकाणी निर्माण होते ना, तशा पद्धतीने मनुष्याला तो त्रास होत असतो. म्हणून कप कप काय करतो मनुष्याला ते तुम्हाला माहिती आहे, वात काय करतो, पित्त काय करत असतं, बरोबर की नाही. हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त त्रासदायक असतं. आणि साधकाला तो कप वात पित्त जर संतुलित नसेल किंवा अधिक प्रमाणामध्ये होत असेल तर साधकाला अनेक प्रकारचा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागत असतो. म्हणून अशा पद्धतीनं हे कप वात पित्त याच्यावरच खरं आपलं शरीर चाललेलं असतं. मग याचं काय करतो, पहिल्यांदा हा आपण वायू काय करतो, याला जो थारा, याचा जो आधार आहे, इथं काय शब्द वापरला त्यांनी, थारे उरो निधी. आणि याला कप वात पित्ताचा
थोडा सुद्धा आधार त्या ठिकाणी उरोनेदी शिल्लक राहू देत नाही. म्हणजे त्याला काय करतो, शोधून शोधून त्याला सुद्धा तो खाऊन टाकतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी कफ राहत नाही, वात राहत नाही, पित्त राहत नाही. हे सगळं पडतं का? सगळं नाही पडत. तुम्ही म्हणाल मग कफ वात पित्त गेल्याच्या नंतर तो मनुष्य उभा तरी राहील का बरं? उभा पण नाही राहू शकत ना. कारण वरती ओबी काय आलेली कुचकी. म्हणजे जास्त कफ झाल्याच्या नंतर ती कुचकी घाण नाही होत का? कुचकीच घाण होती ना. बरोबर आहे की नाही? कफाची, वाताची, पित्ताची ही कुचकी घाण तो काय करतो, घालवायचं आधी काम करतो. म्हणजे जर सगळं जर संपल तर तो साधक उभा सुद्धा राहू शकत नाही, तो बसू शकत नाही. कारण हे शरीराचे आधार आहे. म्हणून इथं काय लक्षात घ्यायचं, जितकं अनावश्यक आहे, जितकं ते घाण तयार केलेले आहे तेवढीच घाण काढली, याच्यापेक्षा जास्त काढली, याच्यापेक्षा जास्त काढली असं लक्षात घ्यायचंच नाही. जेवढी कुचकी आहे त्या वरच्या ओवीला धरूनच विचारात घ्यायचं. मग कप पित्ताचे थारे उरुनदी आणि पित्त वगैरे आहे त्याचा थारा, त्याचं ठिकाण इथं ठिकाण दिलं, त्याचा आश्रय थोडा सुद्धा शिल्लक राहू देत नाही. उरुनदी धातूचे समुद्र ओलंडी, मेधाचे पर्वत फोडी, आतली मज्जा काढी अस्तिगत. आता पुढं काय करतो तो, धातूचे समुद्र ओलंडी. किती धातू असतात आपल्या शरीरामध्ये? धातू पाहत असताना सप्त धातू पाहिले की नाही आपण? मुळात धातू एकच असतात. मग एका धातूपासून हे सगळे धातू काय होतात, तयार होत असतात. 13व्या अध्यायामध्ये ती ओवी आलेली माऊलींची. शोणी सुकृताचा सांदा, मिळता पाचाचा बांधा, वायू तत्वदशता एक झाले. म्हणजे शोणित म्हणजे त्या स्त्रियांच्या असणारं स्त्रियांच्या गर्भातलं रक्त, ते शोणित आहे की नाही? आणि ते काय असतं, धातूचा असतो ना, त्याला धातूच असं म्हणलं जातं. रक्ताला काय म्हणलं जातं? जसं माऊली म्हणतात की नाही, जेवे जैसा घे प्या आरू, धातू तैसा होय आकारू. म्हणजे तुम्ही जसा त्या ठिकाणी आहार घ्याल तसा तुमचा धातू नाम तुमचं रक्त त्या ठिकाणी काय होतं, तसं त्या ठिकाणी होत असतं. मुळात काय असतं, एकच रक्त असतं, पण त्या एका रक्तापासून काय होतं, सप्त रक्त, रक्ताचे 7 प्रकार होतात. मग त्यामध्ये काय काय होतं, त्या रक्तापासून हाडं तयार होतात, मांस तयार होतात, मेद तयार होतात, मज्जा तयार होते, बरेच त्या ठिकाणी 7 प्रकारचे धातू तयार होत असतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे असे धातूचे म्हणजे 7 प्रकारच्या धातूचे समुद्र ओलंडी. आणि तो काय करतो, याचे पण समुद्र असतात ना. जसं आता बाहेर आपण समुद्र पाहतो की नाही, बाहेर जसे समुद्र पृथ्वीवरती पाहायला मिळतात आपल्याला, तसे हे शरीरामध्ये पण समुद्र असतात. फक्त हे व्यापक असणारे समुद्र, बुद्धीला आकलन न होणारे शरीरामध्ये पण समुद्र असतात. ते तरी कुठं बुद्धीला आकलन होतात? ते नाही बुद्धीला आकलन होत. पण हे तसंच आहे. जसं हे पिंडी ते ब्रह्मांड, म्हणजे जसं पिंडात तुम्हाला पाहायला मिळतं की नाही, तसंच पद्धतीनं ब्रह्मांडामध्ये पाहायला मिळतात. या पिंडात आणि ब्रह्मांडामध्ये कोणत्या प्रकारचा फरक नसतो. अगदी त्याचप्रमाणे या पिंडामध्ये 8 प्रकारचे धातूचे असणारे काय समुद्र आहे. त्याला काय करतो, ओलंडी म्हणजे पालथं करून देतो. पालथं करून देतो म्हणजे काय करतो, सांडून देतो अशा पद्धतीनं. पुढं काय दिलं, मेधाचे पर्वत फोडी. आणि अनेक प्रकारचे मेद त्या ठिकाणी तयार झालेले असतात ना. मेद माहिती आहे ना, म्हणजे चरबी तर माहिती आहे ना. मेद म्हणजे चरबी आहे का नाही, ती काय होते, जास्त होते. आणि त्या चरबीमुळं काय होतं, आपल्याला थोडा वेळ जर बसलं जमत नाही. आपल्या चरबी आपल्या शरीरामध्ये किती झालेली हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. हे शिरा दाबणं, मुंग्या पाहायला येणं, सरळ नीटनेटकं न बसणं, या सगळ्याला कारण काय, हे मेद हे जास्त होतात. आणि तो काय करतो, सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्यात जे मेद अतिशय जास्त झालेले शहरामध्ये, काही ना इतके झालेले असतात का बस होत नाही, उठ होत नाही, एवढे मोठे ते होत असतात लोक. मग अशा पद्धतीने काय करतो, मेधाची पर्वत. चांगल्या प्रकारे जर साधना करणारे जर साधक जर असेल, तुम्ही असे डायटिंग वगैरे खायचं नाही, प्यायचं नाही, नको ते शरीराला त्रास द्यायचा, नको ते कष्ट तयार करायचे. याच्यापेक्षा सगळ्यात उत्तम काय माहिती आहे का, अशा पद्धतीनं तुम्ही बसा. अशा पद्धतीनं 3 प्रकारचे बंध तुम्ही लावाच. आणि असे लावून मात्र तुम्ही शांत बसा. काही दिवसामध्ये तुमचं वजन बघा पटपट पटपट असं घटायला सुरुवात होईल. का घटायला सुरुवात होईल, हा आपण काय करतो, हे मेदाचे जे पर्वत आहे ना, यालाच आधी फोडायला सुरुवात करतो, याला बसवतोच खाली. म्हणजे काय बसवतो, जसं आता एवढं इथं मांसाची गरज आहे, पण एवढे मांस सोडून जर एवढा जर तो मांस हाडं गिळून मांस आले, माझे दुःख तुम्हा नेणोय कैसे, आपण तो अभंग पाहिला की नाही, सुके वळम दावे गोवा, माझे दुःख नेणे पहा, आवडीचा मारला वेढा,
होय होय म्हणे कायसा वेडा. त्या बाईनं त्याला पार अगदी वेड्यात काढलं आणि शेवटी ते चरण आलं होतं. हाड गळून मांस आले. म्हणजे काय आलं, इतकं खाल्लं तिनं, तर तिथं काय येणार आहे, मांस. मांस म्हणजे ते असणारा मेद आहे की नाही, अशी चरबी त्या ठिकाणी काय पूर्णपणे वाढलेली असते. तिचं हाड तरी तिला दिसेल का? तिचं हाड पण तिला दिसणार नाही. म्हणजे तात्पर्य काय झालं, हाड गळून गेलं म्हणजे हाड दिसणं असं झालं आणि मांस आलं. तो मेद तयार होतो आणि असे मेदाचे पर्वत केवढे मोठमोठे होतात. म्हणजे हाड एवढंच असतो आणि हे मला मोठा मेद त्याच्यावरती. मग तो काय करतो, हा मेद तो तयार झालेला आहे पर्वत. त्या पर्वताला काय करतो, खालूनच फोडायला सुरुवात करतो, ठेवतच नाही, भुई सपाट करून टाकायचं काम करतो. म्हणून मेधाची पर्वत फोडी आतील मज्जा काढी असते गत. असते म्हणजे हाड, आणि गत म्हणजे त्या हाडाच्या आतमध्ये असणारे काय मज्जा, ती पण अतिरिक्त होत असते ना मज्जा. ती पण अतिरिक्त नसली पाहिजे, जितकी गरजेची असते तेवढीच असली पाहिजे. पण जास्त पद्धतीनं खाऊन वगैरे तयार झालेली असते ती मज्जा, ती पण अतिरिक्त असणारी मज्जा, ते काय करतं, आतली पण मज्जा बाहेर काढायला सुरुवात करत असतं. बरं, पुढं माऊली म्हणतात नाडी ते सोडवी, गात्रा ते विगडवी, साधका ते भेडसावी, परी बिहावे ना. माऊली काय म्हणतात बघा, नाडी ते सोडवी. आता आपल्या ज्या नाड्या आहेत का नाही, किती नाड्या आहेत, आता ते सांगले आता 72,000 नाड्या. आता एवढ्या नाड्यांची नावं काय माहीत नाही, पण आपल्याला एक नाडीचं नाव माहिती होतं, ती कंठगत असते आणि केसाचा 100वा भाग. आहे का लक्षात कोणती नाडी आहे? केसाचा 100वा भाग. आणि ज्या नाडीमध्ये आपल्याला स्वप्न पण नाडी. पडतं, हा तिता नाडी आहे की नाही, तिता नाडी किंवा पुरीदत असणारी नाडी आहे का नाही. अशा आता अनेक प्रकारच्या नाड्या आहेत, त्यामध्ये 72,000 नाड्या सांगल्या जातात. त्याच्यात अनेक प्रकारच्या नाड्या आहेत. त्या मूळ 10-12 नाड्यांची नावं पण आता आहेत त्याच्यामध्ये. ते सर्च केलं गुगलमध्ये का मग सापडतं आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला एक नाडी म्हणजे नाडी लक्षात आली पाहिजे. छोट्या मोठ्या अशा बऱ्याच नाड्या त्या ठिकाणी असतात. बरं, मग ह्या नाडी ते सोडी म्हणजे काय होतं, या नाड्या कुठं गुंतलेल्या आहेत, आता ती पर्वत झाले की नाही, पर्वत झालेले त्याच्यामध्ये काय आहे, जशी आपण एखादी पाईपलाईन केली आणि त्याच्यावरती कोणीतरी मातीचं ढिगारे आणून टाकू आपली पाईपलाईन दाबली गेली आहे की नाही. मग हे दाबले गेल्यामुळे काय करावं लागतं, मग कधी पण आपल्याला बरेच आता आजार म्हणजे ते बायपास कर, अमुक कर, तमुक कर, हे बायपास का करावं लागतात, दाबलं ना वरती मेदाची पर्वत झाल्याच्या नंतर नाड्या दाबल्या जात नाही का, मग करा बायपास. मग आता काय पर्याय आहे तुम्हाला. पण मग अशा पद्धतीने काय होतं, बायपास वगैरे करूच नका. त्याच्यावर बायपास करून काय करतं बरं, वरती किती मोठं तयार झालेलं आहे ते घालवणं आधी, मग बायपास करायला काहीतरी आहे का नाही आधार. बायपासच म्हणतात ना, त्या नाड्या बंद झाल्या, ब्लॉक झाला, तिथं बायपास करावं लागत म्हणे. मग काय करावं, हे मेदाचे पर्वत आधी बाजूला करा. ते काढले का ती नाडी काय होणार, ते सक्षम आहे, ते तयार आहे. मग ते त्याच्यातून जो रक्तस्राव जो करायचा आहे, जे जाणे येण्याचं काम करतं ते नाडीमध्ये रक्त वगैरे, ते मग बरोबर झालं व्यवस्थित त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजेच काय होतं, तो मेदाचा पर्वत वर दाबले मोठा जो तयार झाला होता तो फोडला. मग आतलं जे नाड्या होत्या त्या नाड्या काय झाल्या, त्या नाड्या सुद्धा त्या ठिकाणी काय मोकळ्या झाल्या. म्हणजे मग आता आपल्याला बसल्याच्या नंतर पायाला मुंग्या वगैरे ज्या येणे आहे का नाही, चुनचुन वगैरे होणे का नाही, हे काय होतं थोडक्यात त्याचं थांबूनच जातं. म्हणजे मग तो अधिक काळ बसू शकतो की नाही. मग आता तो तासभर नाही, 4 तास नाही, चांगले 10-12 तास, किती काही लोक 4-4 दिवस पहिले बसायचे असं. म्हणजे त्यांना ताण काही कळत नसायची, भूक काही कळत नसायचं, वरती जेवण आलं ना तेच त्याचं कारण. म्हणजे एवढे दिवस बसून सुद्धा त्यांना अजिबात कोणत्या प्रकारचा त्रास होत नसायचा. का, या नाड्या वगैरे त्यांचं सगळं काम व्यवस्थित त्या ठिकाणी करायचं. म्हणून माऊली काय म्हणतात की नाडी ते सोडी, अशा प्रकारच्या त्या नाड्या ज्या असतात त्या नाड्यांना त्या ठिकाणी काय केलं, सोडवी, मोकळ्या करतो, खुल्या करतो. पुढं काय म्हणतात, गात्राशी विघडवी. आणि जे आपले गात्र आहे, आपले जे इंद्रिय आहे, त्या इंद्रियाला काय करतो, विघडवी म्हणजे बिघडवण्याचं काम करतो, शिथिल होण्याचं काम करतो. कसं करतो, जसं ते पहिल्या अध्यायामध्येच वर्णन आलं होतं की त्या अर्जुनाने भगवंतापुढे कबुली द्यायला सुरुवात केली. काय कबुली द्यायला सुरुवात केली, तर म्हणला हे हातातून माझं आणि हे धनुष्य कधी गळून पडलं काय कळालंच नाही. म्हणजे हातात काय राहिलं नाही, हातात सामर्थ्यच नाही राहिलं, हातात बळच नाही राहिलं. म्हणजे तसं आपल्या इंद्रियांमध्ये कोणत्या प्रकारचं बळ राहतं का, कोणत्याच प्रकारचं बळ राहत नाही. म्हणजे असा हाताचा वर सुद्धा करायचं म्हणलं तरी त्याला नको वाटतं. म्हणजे अशा पद्धतीनं ती इंद्रिय स्थितीला होतात,
इंद्रिय बिघडण्याचं काम होतं. बिघडवे म्हणजे फार अगदी बिघडल्यासारखं होतं. एकदम इंद्रिय असे गळून पडल्यासारखं होतात. शिथिल होणं म्हणजे फार इंद्रिय हातपाय असे गळून पडतात. गात्रा ते विघडवी साधका ते भेडसावी परी बिहावेन. आणि साधकाला, जो साधक आहे त्याला काय करतो, भेडसावी. म्हणजे भेडसावी म्हणजे भीती दाखवतो, घाबरवतो. काय घाबरवतो, त्या साधकाला असं वाटतं की माझं पूर्वीचं शरीर बरं होतं, कसं तरी व्यवस्थित दिसत होतं, पण आता काय हाताच्या पर अगदी काड्या मोड्या काही राहिलं नाही हातावरती. आता आपल्याला काहीतरी आजार झाला, आता आपण काय राहत नाही, आता आपलं मरण जवळ आलं, म्हणजे आपण जास्त काळ राहणार नाही, कारण हे सगळं बदलत चाललंय. जसं तुकोबराय काय म्हणतात, झुरणी पांजरा हो पाहे आता. म्हणजे पांजरा म्हणून म्हणजे काय, अगदी फार मरतुकडं झाल्यासारखं. नाही व्हायचा का मरतुकडा? अहो आता मेधाचे पर्वत वगैरे, आता हे जे बाहेरचं जे अतिरिक्त तयार झालं होतं ते सगळं घालवलं ना त्याने. मग ते शरीराकडे पाहिल्याच्या नंतर काय दिसणार त्याला, हे संपलं आता. म्हणजे त्याला काय होते, भीती निर्माण होते. मग भीती निर्माण झाली, मग काय होणार आहे, साधका ते भेडसावी अशा पद्धतीने भीती दाखवून, म्हणजे शरीर आपलं फार अगदी पांजरं झालं की काय, अशा पद्धतीने भीती दाखवून माऊली म्हणतात परी बिहावेना. पण मात्र त्या साधकाने कोणत्या प्रकारचं भीती भय मनामध्ये धरू नये, म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी घाबरू नये. पुढे म्हणतात व्याधी ते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट. काय होतात त्या ठिकाणी, माऊली म्हणतात व्याधी ते दावी म्हणजे अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारच्या व्याधी, आणि तो आपल्या ठिकाणी पाहायला सुरुवात करतो. तो विचार करतो की पूर्वी माझे हातपाय होते ते व्यवस्थित होते, पण आता हातपायला सुद्धा आमच्या बळ राहिलं नाही. आपण काय म्हणतो, माझा हात उचलत नाही, हा जरा बरा असतो, हात जरा बरा उचलतो, किंवा ह्या हाताने मला काम होतं, ह्या हाताने होत नाही, हा पाय माझा नेहमीच, हे माझं निम्म अंग नेहमीच गार असतं, इकडे जरा व्यवस्थित असतं. अशा पद्धतीच्या त्याच्या ठिकाणी काय व्याधी पाहायला मिळतात, अनेक प्रकारचे रोग. हे फक्त सामान्य दाखवले, त्याला तेवढं सामान्य पाहायला मिळत असेल का, अनेक प्रकारच्या व्याधी, अनेक प्रकारचे रोग त्या ठिकाणी काय त्याला पाहायला मिळत असतात. माऊली म्हणतात व्याधी ते दावी अनेक प्रकारच्या व्याध्या दाखवतो, आणि सवेची हरवी, आणि दाखव्या सवेच काय करतो, घालवायला पण सुरुवात करतो. म्हणजे हरवी म्हणजे नष्ट करतो, काही ठेवत नाही. म्हणजे अचानक काय होतं की त्याला हात उचलत नाही, आहे की नाही, हात उचलत नाही, आणि नंतर काय होतं, या हातामध्ये एवढं बळ येतं का मोठं मोठं जर वस्तू असलं ना, तो सहज पण उचलू शकतो. त्याचा परिणाम आता पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कळणार आहे का, त्याच्यामध्ये काय काय सामर्थ्य येतं, किती किती बळ येतं, मग ते पुढं कळणार आहे आपल्याला. का लगेच एवढाले रोग सुरुवातीला बसल्या बसल्या आले, आणि नंतर एवढं बळ त्याच्या ठिकाणी कसं आलं, म्हणजेच काय, सुरुवातीला ते रोग दाखवले आणि नंतर आल्या सरशी घालवले. पाहुणा आला का नाही, गडीवर बसल्या लगेच गेला, तसा रोग हा येतो, आणि आल्या सरशी काय लगेच जातो, म्हणजे तो आणतो पण आणि लगेच घालवतो पण त्या ठिकाणी. म्हणून अशा पद्धतीनं व्याधी ते दावी अनेक प्रकारच्या रोगांचं दर्शन त्या ठिकाणी करवतो, आणि सवेची हारवी, आणि त्या सरशी लगेच त्याला काय करतो, घालवतो पण, नाहीशे पण करतो. पुढे म्हणतात आप पृथ्वी कालवी एक वाट. आप आहे का नाही, आणि पृथ्वी पाणी, आणि जे पार्थिव आहे का नाही जड वगैरे त्या ठिकाणी, म्हणजे पृथ्वीचं जे तत्व, आणि आपाचे म्हणजे त्या ठिकाणी असणारे पाण्याचं तत्व, या दोन्ही तत्वांना काय करतो, कालवी एक वाट, म्हणजे एकमेकामध्ये त्या ठिकाणी काय करतो, कालवायला सुरुवात करतो. हे कालवायला सुरुवात केलं की अशा पद्धतीने काय होतं, वरच्या गोष्टी पाहायला मिळतात. तव तव म्हणजे त्यावेळी येरीकडे, दुसरीकडे इतर ठिकाणी अर्जुना, धनुर्धारा अर्जुना आसनाचा उभारा. आता काय करतं, आता ह्या गोष्टी तर तिथं घडल्याच, पण तेवढं राहिलं का, तेवढं राहिलं नाही. तेवढ्यात काय, येरीकडे दुसरीकडे धनुर्धारा, दुसरीकडे अर्जुना, तेवढ्यात काय झालं, आसनाचा उभारा. कोणतं आसन केलं तर आपण खाली, वज्रासन, बरोबर आहे की नाही, मूळबंद खाली केला ना, टाचाशी दाबून लावली त्या ठिकाणी. बरं, मग आसनाचा उभारा, आसन लावलं, आणि त्याने काय केलं, टाच शिवणीच्या त्या ठिकाणी काय केली, दाबून दिली. त्या मांड्या पोटऱ्या अगदी पार चिकटून, पार्शनीचा माथा स्वयंभू जायचा, म्हणजे खालपासून वरपर्यंत कसे सगळे एक झाले ना,
म्हणजे मग तुम्ही जरा अशी नुसतं ह्या हाताने हात असं थोड्या वेळ दाबून धरा, आतमध्ये लगेच घाम येतो, उभारा येतो, उष्णता तयार होते की नाही. तसं तुम्ही एवढ्या काळ त्या ठिकाणी असं दाबून धरलं, मग खाली काय होणार आहे, खाली आता जरा बारकाई नाही का, मग खालची उष्णता तयार होते, ऊब तयार होते. जसं एखाद्या बिळामध्ये साप घुसला आणि त्याला जर बाहेर काढायचं असेल तर काय करता तुम्ही, बाहेर ऊब तयार करतात, ऊब धूर वगैरे ऊब वगैरे तयार करता की नाही. मग ऊब तयार केल्याच्या नंतर काय होतं, त्याला जागाच नाही पुढं. मग तो काय करतो, मग सळसळ सळसळ करायला काय करतो, सुरुवात करून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे की नाही. तो बसला होता ना एका जागी, बसला होता, त्याला काही काही अडचण नव्हती, काय नव्हती. पण तुम्ही ऊब लावली, ऊब दिली, उष्णता दिली आणि मग उभारा दिल्याच्या नंतर काय होलं, तो जसं जागा होतो तसं खाली मुळबंद केला. त्या मुळबंदापाशी काय ऊब तयार झाली आणि ऊब तयार झाल्यामुळं काय होतं, खाली त्या ठिकाणी काय जागा व्हायला सुरुवात होती. काय होती, जागी पुढं पहा. तव इरेकडे अर्जुना, या अर्जुना त्यावेळेस दुसरीकडे काय होतं, आसनाचं उभं राहा आणि जे वज्रासन वगैरे आपण घातलेलं त्याचं काय होतं, ऊब त्या ठिकाणी, ऊब 31 नंबर, उष्णता त्या ठिकाणी तयार होते. उष्णता तयार होऊन काय होतं, शक्ती करी उजागरा कुंडलिनी ते. आणि अशा पद्धतीने काय आहे, कुंडलिनी नावाची शक्ती करी उजागरा आणि ती जागी व्हायला सुरुवात होत असते. बरोबर आहे की नाही. ही आता बघा, ही शक्ती काय कोणाच्या ठिकाणी ही शक्ती नाही बरं, प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी अशा प्रकारची काय शक्ती असते. पण ती शक्ती काय होते, जागे आपल्याला करावं लागते. आपण म्हणतो इतरांच्या योग्यांच्या ठिकाणी शक्ती आहे आणि मग योग्यांच्या ठिकाणी शक्ती आहे, मग त्यांचं शरीर कोणतं आहे, त्याला 2 हात 2 पाय सगळं त्यांना आपल्यासारखंच असतं ना, आपल्यासारखंच असतं. खरं जर पाहायचं जर झालं ना, हे आपल्याला सगळं बोलणं, सगळ्या गोष्टी करणं, अचमित ह्या सगळ्या गोष्टी करणं, ह्या सगळ्या कशामुळे होतात माहिती आहे का, या शक्तीमुळे होत असतं. दादा सांगतात, ज्याची ही शक्ती जागृत झाली ना, त्याला मात्र कोणत्याच गोष्टी कठीण जात नाही. पण ज्याची शक्ती जागी झालेली नाही, त्याला मात्र ह्या गोष्टी साध्य होत नाही. म्हणून ही शक्ती, जसं आता ते हनुमंतराया तुम्ही पाहता की नाही, हनुमंतरायामध्ये एवढं बळ कसं काय आलं, असं कोणी म्हणत असेल तर त्या शिवाच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य नाही, त्या शक्तीच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. मग ती शक्ती कुठं होती, मारुतीच्या शेपटीमध्ये होते. मग मारुतीच्या शेपटीमध्ये किती सामर्थ्य होतं, पर्वत उचलायचं सामर्थ्य होतं. कवळीत ब्रह्मांड जो पुच्छे, तुकवऱ्या म्हणतात, कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, म्हणजे अख्ख्या ब्रह्मांडाला काय करतो, कवळ घालतो. कशाने, पुच्छ म्हणजे शापटाने. म्हणजे आपल्या शेपटीने एवढ्या असणाऱ्या ब्रह्मांडाला गुंडाळून टाकणं हे काय सोपं आहे का. पण एवढं सुद्धा त्या ठिकाणी तो करू शकतो का, त्याची जागी झालेली कुठं, त्या मूलाधारापाशी खालच्या बाजूला काय झालेली, ती जागी झालेली आहे ना हनुमंतराय. आणि हनुमंतरायाने कशी काय जागी केली, असं वज्रासन वगैरे घातलं का. हनुमंतरायांना कशाचा छंद आहे, राम 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, एवढंच छंद आहे. मग हनुमंतरायाने जागी केली ना, कशी काय जागी केली, राम नामाने जागी केली. म्हणजे ती अशाच पद्धतीने जागी होते, असं काही नाही. तुम्ही जर चांगल्या प्रकारचं नामस्मरण जर मनापासून जर कराल, त्या नामस्मरणाचा सुद्धा परिणाम होऊ शकतो, त्याने पण जागी होते. जर अशी जर जागी नसेल होतं आपली, तर मग काय करायचं, गुरुकडे जायचं. आणि गुरु काय करतात आपल्याला, गुरु आपल्याला त्या ठिकाणी दीक्षा देतात, शक्तिपात करतात. मग शक्तिपात करण्याचे पण प्रकार पाहतो की नाही आपण नेहमी. आता तुम्हाला ते पाठ झालेलं असेल वाचून, नेहमी तुम्ही त्या व्हॉट्सअपला ते पाठवलं जातं, तुम्ही रोज वाचता आहे की नाही. 4 प्रकारचे शक्तिपात असतात. त्या 4 प्रकारच्या शक्तिपाताने सुद्धा ती त्या ठिकाणी काय होते, जागे होत असते. आणि ह्याच्यापेक्षा तुम्हाला कोणत्याच अर्थाने नाही जागे करता आली, तर माऊली काय सांगतात, अशा पद्धतीनं तुम्ही तिला काय करा, जागे करा. म्हणजे ही आहेच आहे त्या ठिकाणी, पण अशा पद्धतीने तुम्ही जागी केली तर सुद्धा ती काय होणार आहे, जागी होणार आहे. आणि ही एकदा जर जागी झाली, मग ज्या ज्या चक्रापाशी जाते ना, त्या त्या चक्रापाशी ती ते कार्य करत असते. आता रावणाने पण जागे केली होती, आहे का नाही. आणि कोणतं जागे केलं होतं, 10 पाकळ्या असणारे जागे केले. म्हणून रावणाला किती मुख होती, 10 मुख त्या ठिकाणी होते. म्हणजे ते अनेकांनी त्या ठिकाणी तिला जागृत केलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीनं ती आपण जागी करू शकतो. तव येरीकडे धनुर्धरा, या अर्जुना त्यावेळेस दुसरीकडे काय होतं, की आसनाचं उभं राहा आणि खाली जे वज्रासन केलं त्याचा काय होतं, उभं तयार होऊन, उष्णता गरमी तयार होऊन शक्ती करी उजागरा कुंडलिनी ती कुंडलिनी नावाची शक्तीची आहे का नाही, ती कुंडलिनी
जगदंबा जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा, म्हणजे माऊली तिला जगदंबा असं म्हणतात. जसं जगदंबा कोणाला म्हणतो, सगळ्या जगाची आई, तिला जसं जगदंबा म्हणतो की नाही, तसं ही जगदंबा आपल्या ठिकाणी आहे आणि आपल्या ठिकाणी राहून आपल्या ठिकाणी विशेष असणारं कार्य करून घेते. फक्त ही जगदंबा इथं न ठेवता इथं जर आली तर चांगल्या प्रकारचं ज्ञान पण आपल्याला होतं आणि याच माध्यमातून म्हणजे जसं तुकोबरा म्हणता की नाही, न कळे ते कळे येईल उगले नामी या विठ्ठली एकाच्या, न भेटे ते भेटे येईल उगले नामी या विठ्ठली एकाच्या, न दिसे ते दिसे येईल उगले नामी या विठ्ठली एकाच्या. जसं नामाने हे सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होतं, तशी ही जर कुंडलिनी असणारी जगदंबा जी चैतन्य चक्रवर्ती, जी चैतन्य असं म्हटलं म्हणून चक्रवर्तीची शोभा आहे. तो चैतन्य आहे का नाही परमात्मा, त्याची ही जगदंबा शोभा आहे. आणि ती जर नसेल तर त्याला शोभा आहे का? त्याला शोभा नाही. तसं ही जर आपल्या जीवनात जर नसेल तर आपल्या जीवनाला शोभा आहे का? आपल्या जीवनाला कोणत्या प्रकारची शोभा नाही. मग याच्यामुळे आपल्या जीवनाला शोभा आहे. म्हणून चैतन्य चक्रवर्तीची शोभा म्हटलं. अशी असणारी काय ही जगदंबा शक्ती, ती त्या ठिकाणी काय होते, त्या उभेमुळं ती कुंडलिनी जागी व्हायला सुरुवात होते. बरं, मग ती जागी झाली, पण तिचं स्वरूप काय आहे, ती कशी दिसते त्या ठिकाणी, तर माऊली सांगतात पहा. नागिनीचे पिले कुंकुमे न्हाले, वळण घेऊन आले शेजे जैसे. नागिनीचे पिले, नाग नाही म्हटलं बरं का, नागिन नाही म्हटली त्या ठिकाणी, काय म्हटलं, पिलं. तू नागाची पिल्लं पाहिली का? नागिनीची पिल्लं, नागिनीचीच म्हणा, नागाची काय म्हणता नागिनीमुळेच पिल्ले आहे का नाही. ती नागिनीची पिल्लं पाहिली का नाही, ती कशी असतात, एकदम छोटी छोटी छोटी. त्याला काय म्हणता तुम्ही, सापाचा कणा. हे तर तुम्हाला माहिती आहे का नाही, सापाचा कणा. तुम्ही म्हणता अहो जाऊ द्या, छोटे सापाचा कणा येते असं तुम्ही त्याला म्हणता. मग ही केवढी असली पाहिजे, सापाचा कणा, म्हणजे ते पिल्लं इतकं ती लहान त्या ठिकाणी असतात. बरं, आणि ते सापाचा कणा जर पाहिला ना, त्याला तुम्ही जर म्हणलं ना धरा धरा, त्याला व्यवस्थित आहे का नाही, पण त्याला धरू शकत नाही. ते किती चपळ असतं हो त्या ठिकाणी. ते जसं इतकं चपळ असतं ना, त्या पद्धतीने हे सुद्धा काय त्याच पद्धतीने एकदम चपळ आहे. म्हणून उदाहरण दुसरं तिसरं न देता काय केलं, नागिनीचं पिल्ले, म्हणजे पिल्लू जसं त्या ठिकाणी एकदम चपळ असतं, त्याच पद्धतीने हे सुद्धा काय एकदम चपळ असते. बरं, नागिनीचे पिले आणि कुंकुमे न्हाले. आणि एक नाही, कुंकुम शब्दाचा अर्थ घ्यायचं केसर, आणि ते केसरामध्ये काय न्हालेलं आहे, न्हावून आलेलं आहे, स्नान करून आलेलं आहे. जसं केशर त्या ठिकाणी तयार केलं, आणि नागिनीचं पिल्लू काय त्याच्यामध्ये जसं काय सोडलं. मग सोडल्याच्या नंतर काय, त्याच्यातून जसं बाहेर आल्याच्या नंतर ते कसं दिसलं, ते जसं लाल लाल भडक एकदम केशराने जसं काही न्हावूनच झाले, असं एकदम लाल भडक असा कुंकुम, म्हणजे केसरासारखं लाल भडक अशा पद्धतीने ती दिसते. म्हणून कुंकुमे न्हाले, वळण घेऊन आले शेजे जैसे. बरोबर की नाही, वळण म्हणजे झोप घेण्यास, इथं काय दिलं बघा 35, वळण घेऊन आले शेजे जैसे. म्हणजे अशा पद्धतीनं 36. वेटोळे, वळण म्हणजे वेटोळे, आणि काय केलं शेजे म्हणजे झोप घेण्यास. म्हणजे त्या ठिकाणी ती वेटोळे घेऊन, आता किती वेटोळे, त्याची वेटोळे पण पुढे पाहिजे आपल्याला. शेजे जैसे, शेजे म्हणजे त्या ठिकाणी झोप घेतलेली. म्हणजे त्या ठिकाणी हाय का नाही ती आहे, पण कशी निश्चित पडली, म्हणजे अशी शांत पडलेली. कशी 3.5 वेडे घालून अशी शांत पडलेली. कोण, ही असणारी नागिनीची पिले, म्हणजे ती कुंडलिनी अशा पद्धतीनं 3.5 वेडे घेऊन अशी शांत त्या ठिकाणी काय बसलेली आहे, पडलेली आहे. बरं, पुढं मात्र तैशी ती कुंडलिनी मोटकी आवटवळणी आधोमुख सर्पणी निदिली असे. तैशी ती कुंडलिनी अशा पद्धतीनं, कशी ती, तैशी ती म्हणजे वर सांगले की नाही, नागिनीचे पिल्ले कुंकुमे आली, वळण घेऊन असे वेडे घेतलेली आहे का नाही, आणि ती वेडे घेऊन त्या ठिकाणी निश्चित शांत पडलेली आहे. आई तैशी ती कुंडलिनी, तशा पद्धतीनं ती असणारी काय आहे कुंडलिनी. पण किती आहे, मोटकी, छोटी आहे का नाही, तुम्ही म्हणा फार मोठी, मोठी वगैरे नाही, एकदम छोटी असणारी मोटकी. आवटवळणी, आवट म्हणजे किती वेडे घातल्यात, किती वेडे घातल्यात म्हणजे 3.5. आवटवळणी म्हणजे 3.5 वेडे घातलेली ती असणारी छोटीशी कुंडलिनी आहे. आधोमुख सर्पिणी निदिली जैशी. जसं त्या ठिकाणी सर्पीनं आहे का नाही, सर्पिणीचं आता उदाहरण दिलं. मग हे कशी आधोमुख, आध म्हणजे खाली,
आणि मुख म्हणजे तिचं तोंड. हिनं तोंड कुठं केलेलं आहे? खालच्या बाजूला केलेलं आहे, बरोबर की नाही? आणि हिनं तोंड खालच्या बाजूला केलेलं आहे, म्हणून आपल्याला ठिकाणी काही परिणाम पाहायला मिळत नाही. ही जेव्हा जोपर्यंत तोंड असं वर करत नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बदल होत नाही. हिचं जोपर्यंत तोंड खाली तोपर्यंत आपल्याला संसार चालूच आहे, आपल्यामध्ये काही बदल होत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून लोकांना म्हणलं ना, अहो जरा हे ज्ञानेश्वरी, हे गाथा, ह्या गोष्टी समजून घ्या. त्याला त्याला नको वाटतं या सगळ्या गोष्टी. त्याला म्हणलं अहो पारायणे, आणि पारायणामध्ये बक्षिसं लावलेले केवढ्याचं? 10-10 हजारचं बक्षीस आहे. ते म्हणतात आमच्याकडून 1-1 लाख रुपये घेऊन जा. ते पारायण तुम्ही आवाज सुद्धा आला नाही पाहिजे. याचा अर्थ काय? ती आहे पण अधोमुख, तोंड कुठं खाली केलेले? खाली केलेले त्या ठिकाणी ना, खाली केलेले. पण जिनं जर तोंड वर, जर ज्याच्या जीवनामध्ये मला हे मिळावं, मला मुक्त व्हावं असं वाटत असेल ना, तर समजून घ्यायचं त्याची ती जागेच झालेली आहे. ती जागे झाल्याच्या नंतर काय करते, मग तिचा मार्ग जो असतो ना, तो ऊर्ध्व गतीचा असतो. जोपर्यंत ती वर तोंड करत नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अशी गती होऊ शकत नाही. म्हणून या असणाऱ्या कुंडलीला फार महत्व दिलेलं असतं. म्हणून माऊलीने बघा काय सांगितलं, म्हणे अधोमुख सर्पणी निधली असे, आणि खाली तोंड करून ती सर्पिन त्या ठिकाणी काय निधली, म्हणजे त्या ठिकाणी झोपलेली आहे. बरं, आता ती कशी दिसती? विद्युततेची विडी व निजोळाची घडी, पंधरयाची चौकडी घोटी व जैशी. म्हणजे कशी आहे ती? विद्युततेची विडी. आता आकाशामध्ये आपण पाहिलं की नाही, वीज चमकते. बर, आकाशामध्ये काय दाखवता? वाह हे बघा अशी बघा बरं, वा 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 वा, असं 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 काढून दाखवलं ना, बघा ही कशी दाखवली आता इथपासून खालपर्यंत. असं ना, आता त्याने कसं तयार केलेले आहे. पण मग ती एवढी मोठी दाखवली त्या ठिकाणी, पण आता इथं तेवढी मोठी नाही नव्हत. ती त्याने केली तेवढी दाखवायचं काम केलं त्याने, तेवढी मोठी नाही. पण आता ती किती सांडली? छोटी सांडलेली. मोठकी शब्द वापरला त्याने ना, मोठकी शब्द वापरला. मग माऊलींचं चुकीचं होईल मग त्या ठिकाणी, म्हणून ते चित्रात काढले असेल. पण ठीक आहे, तशी काढून दाखवली त्यांनी. पण मोठकी, छोटी, मोठकी म्हणजे लहान असणार आहे ती. कारण आता मणिपूर चक्र आहे आपलं, खालचं जे मूलाधार चक्र आहे, ते चक्र केवढं आहे? डॉक्टर का जा बरं, डॉक्टर मला त्या मूलाधार चक्राला जरा बघायचं, तेवढं काढून दाखवा. येईल का दाखवता? नाही. कोणतं चक्र दाखवता येईल डॉक्टरला? अहो अशी चक्र काढता आली तर किती उपयोग झाला असता. कोणाच्या शरीरामध्ये ते शिफ्ट करून त्या ठिकाणी काही पण करता आलं असतं, आहे का नाही? पण ते अदृश्य रूपाने त्या ठिकाणी असतात, आणि तिच्यामध्ये ही असणारी जगदंबा असते. मग ही कुंडलीने सुद्धा कोणाला पाहता आली का? अहो ही सुद्धा डॉक्टरला पाहता येत नाही हो. नाही तर डॉक्टरने दाखवलं नसले का आतापर्यंत त्याचा शोध लागला असता का? नसता लागला असता. पण हे दाखवता येतं का? हे दाखवता येत नाही. याला अनुभव, चित्त जाणे, हे सगळ्या गोष्टी अनुभवण्याचा विषय असतो. तुम्ही म्हणाल नाही नाही आम्हाला पगायचा विषय होऊ शकत नाही, अनुभवाचा असतं, हे लक्षात घ्या. जाऊ दे, आता त्याच्यात जास्त वेळ जाऊ शकतो. म्हणून विद्युलतेची विडी. आणि ती कशी असते? विद्युत म्हणजे आकाशामध्ये वीज पाहतो की नाही आपण, आकाशामध्ये वीज चमकली, मग कसं होतं त्या ठिकाणी? सगळीकडं काही क्षणापुरता एक व्यवधान काळ असतो ना, त्या क्षणापुरता काय होतं? सगळीकडे प्रकाश पडतो. त्या पद्धतीनं ही कशी आहे? त्या विजेच्या चमचमणाऱ्या विजेप्रमाणे. पण कशी आहे? विडी म्हणजे वर्तुळ केलेली, अशी गोल वेळ घातलेली. आता महाराजांना दाखवले नाही, अशी वर 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 वर, तसं नाही. आता इथं 3.5 वेटोळे अशी घातलेली, म्हणजे त्या जागेवरती ती खाली तोंड घातलं ना. आता मला सांगा, खाली तोंड अधोमुख सर्पणी शब्द घातला का नाही, म्हणजे अर्थी अधोमुख, तो तोंड कुठं घालणार आहे? म्हणजे अशी ती वेळे कशी करते? 3.5 वेळे करते, तोंड कुठं घालते? खालच्या बाजूला घालते, बरोबर आहे की नाही? म्हणजे तिला तेवढं 3.5 वेळाची धरायची, आणि कशी चमचम करते, जशी आकाशात असणारी वीज कशी चमचम करते. पण ते विजेचे काय असे वेडे असतात का? विजेचे काही वेडे वगैरे नसतात, अशी वाकडे तिकडे कुठेतरी चमकते. पण याच्यातून काय घ्यायचं आपल्याला? चमचम हा शब्द घ्यायचा. कसा? विजेचा फक्त चमचम शब्द घ्यायचा. आणि वेडे म्हणजे वर्तुळ, ते कसे 3.5 वर्तुळ केलेले, वेडे घातलेली, अशी विजेच्या वेडेप्रमाणे 3.5 वेडे घातलेली, इतकी चमचम करणारी त्या ठिकाणी आहे. पुढं म्हणतात वन्नी ज्वाळाची घडी, आणि त्या ठिकाणी घडी केली. पण कशी? वन्नी म्हणजे अग्नीच्या काय असतं त्या ठिकाणी? ज्वाळा. आपण अग्नीच्या ज्वाळा पाहिल्या का नाही? धगधगणारा अग्नी, मोठा असा बळावला आहे का नाही? तो अग्नी म्हणजे समुद्राच्या पोटातून तयार झाला. कोणता अग्नी? वडवानाळू. आणि मग तो समुद्रातून तयार होतो, समुद्राला
नष्ट करून टाकतो आणि आकाशापर्यंत पोचतो, असा भडकणारा भयंकर असणारा अग्नी. आणि जशी काय त्या अग्नीच्या काय केल्या, त्या ठिकाणी काय केलं, घडी केली. म्हणजे हा एक अग्नी त्याच्यावर ठेवला, दुसरा अग्नी त्याच्यावर ठेवला, अशा एका घड्या करून त्याच्यावरती ठेवावा. अगदी त्याप्रमाणे माऊली म्हणतात या अग्नीच्या असणाऱ्या जोड्यांची ती कुंडलिनी जणू काय असते, त्या ठिकाणी घडीच असते. पंधरियाची चोखडी घोटीव जैशी. अजून माऊली म्हणतात ती कशी दिसायला असते, पंधरियाची. पंधरे म्हणजे शुद्ध असणारं सोनं, आहे का नाही. काही ठिकाणी पंधरियाची म्हणजे सोन्याचे प्रकार असतात ना, त्या ठिकाणी पंधरे, साडेपंधरे, 16. जसे साडेपंधरे व्हावे आणि साडेपंधरे मिसळावे, ते साडेपंधरेची व्हावे, तेवी मी झाली संभावे भक्ती माझी 15व्या अध्यायामध्ये. म्हणजे हे सोनं, आता जसं आपल्याकडं सोनं पाहतो की नाही तुम्ही, काय भाव आहे त्याला, किती कॅरेटचं सोनं आहे, असं आता म्हणतो काय 22 कॅरेटचं, काय 23, 23.5, 24, 25. आता ते मला नाही त्याचं सांगता यायचं, पण असे सोन्याचे प्रकार तुम्ही पाहता की नाही. तसं माऊली म्हणतात ही जी आहे का नाही, मग जसं 24 नंबर असं तुम्ही सोनं म्हणता काहीतरी, ते प्युअर सोनं असतं ना वाटतं, काहीतरी प्युअर सोनं असतं. म्हणजे इतकं प्युअर असतं का ते जर त्याचं काहीतरी अलंकार जरी करायचं म्हणलं तरी होऊ शकत नाही अलंकार. मग त्याच्यामध्ये बाकीचे धातू मिसळावं लागतात का, त्याला एक आकार त्याचा स्थिर राहण्याकरता. मग तो त्याच्यामध्ये हिनकस घातले म्हणून त्याचं एक त्या ठिकाणी काय झाला, आकार तयार झाला. तसं इथं आकार म्हणजे याच्यामध्ये हिनकस वगैरे काहीच नाही. हे सोनं कसं आहे, शुद्ध एकदम उत्तम एकदम पवित्र असणारं सोनं. त्याची काय घोटून त्या ठिकाणी चकचकीत केलेलं जसं सोनं त्या ठिकाणी असं घोटीव जैशी चोखडी, आणि ते शुद्ध घोटीव चकचकीत असणारं जसं सोनं आहे की नाही, अगदी त्या सोन्याच्या प्रमाणे ती असणारी कुंडलिनी पाहायला मिळते. तैशी सुबद्ध आटली पोटी होती दाटली, ती वज्रासने चिमुटली सावधू केली. काय म्हणले या ठिकाणी, तैशी सुबद्ध. तशा पद्धतीनं काय आहे, सुबद्ध उत्तम बद्धयुक्त असणारी आटली म्हणजे आवडलेली. आता ती कशी आहे, उत्तम आहे, सुबद्ध म्हणजे चांगल्या प्रकारे बंदयुक्त झालेली. बंद केला ना तुम्ही खाली वर तिन्ही ठिकाणी तिला बंद केला, अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय सुबद्ध उत्तम व्यवस्थित आहे. पण आटली म्हणजे आवडली, दाबली. तुम्ही दाबली ना तिला, खालून पण टाचणी दाबली, वरून खालचा बंद केला, वरचा बंद केला, दाबली ना ती, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीनं तिला काय केलं तुम्ही, पुटी होती दाटली. आणि अशा पद्धतीनं काय अंकुचित संकोचित लहान होऊन अगदी बारीक करून तिला तुम्ही काय केलेले, तयार करून त्या ठिकाणी दाबलेली, बरोबर आहे की नाही. तुम्ही ते पनीर वगैरे करता का नाही, ते पनीर मग ते फडक्यात घालायचं कुठंतरी, मस्तपैकी करायचं, दाबून टाकायचं. हे एवढं असतं, ते एवढंच होतं. दाबलं आहे की नाही, जसं त्याला दाबलं की नाही, मग केवढं होतं, एवढं होतं, पण त्याला दाबलं असं तुम्ही. तसं ही जी असणारी हिला काय केलं तुम्ही, तिला दाबले त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे. मग काय होतं पुढं, ते वज्रासने चिमुटली सावध होय. आणि मग तिला दाबलं कशाने, वज्रासन लावून तुम्ही दाबलं. आणि मग अशा पद्धतीनं चिमुटली म्हणजे तिला जसं काय चिमटाच बसला, जसं आपण पाहतो की नाही, कुत्रं जरी बसलं आहे का नाही, आणि त्याचं पाय तिथं शिपूट जर मागं आलं आणि अचानक तिच्यावर पाय पडला कुठं, शेपटावरती, मग ते कुत्रं काय करणार, कुत्रं जे करायचं ते करते का नाही, का तुमच्या पायाखाली त्याचं शेपूट काय दाबलं गेलं, आहे का नाही. तसं त्या ठिकाणी काय ही चेमटली गेली, ही दाबली गेली पूर्णपणे, अशा पद्धतीनं. म्हणून म्हणतात तैशी सुबद्ध आटली, अशा पद्धतीनं उत्तम चांगली प्रकारची असणारी ती आवडली गेली. आणि पुटी होती दाटली, अशा पद्धतीनं ती संकुचित झाली. ते संकुचित स्थळी म्हणजे त्यात असणाऱ्या छोट्याच्या ठिकाणी पूर्णपणे दाबली. आणि म्हणून त्या वज्रासने तिला काय केलं, चिमुटली. मग चिमुटली म्हणजे तिला त्या ठिकाणी चिमटा बसला. आणि मग चिमटा बसल्यामुळं सावध होय, म्हणजे त्या पद्धतीनं ती सावध होती, म्हणजे काय होती, जागृत होते. बरं, आता ती जेव्हा जागृत होते की नाही, मग ती कशी जागृत होते म्हणले, ते तर नक्षत्र जैसे ओलांडले, आहे का नाही. त्या ठिकाणी नक्षत्र पाहायला मिळतात की नाही आपल्याला. ते नक्षत्र कसे, जसं आकाशामध्ये तुम्ही तारे पाहता. बरं, मग ते आकाशामध्ये तुम्ही तारे पाहिल्याच्या नंतर एखादा तारा असा कधीतरी रात्रीचं सहज लक्ष गेलं, तो तारा तुटतो का नाही, तो नक्षत्र कसा खाली पडतो, अगदी त्या पद्धतीनं काय म्हणलं त्या ठिकाणी, की ही नक्षत्र जैसे उलंडली. आणि त्या ठिकाणी एखादा तारा त्या ठिकाणी खाली पडावा, नक्षत्र तुटून पाडावं, त्या पद्धतीनं
किंवा सूर्याचे आसन मोडावे. आता सूर्य मस्तपैकी आसन घालून बसलेला आहे, ऐक नाही, आणि त्या सूर्याने काय केलं, हा, मग आता बस, आता भरपूर दिवस झाला आसनं होते, आता जरा उठून बसावं जरा. आता तो सूर्य जर असा उठून बसला तर कसा दिसेल बरं? आता आपण जसं खाली मांडी घालून बसलो आणि उठून उभं राहिल्याच्या नंतर कसं दिसावं, तसं सूर्याचं आसन मोडलं आणि तो जर असा उभा राहिला किंवा तो एकदम आपल्याला खाली भेटायला जर आलाच, येऊ नाही त्याने खाली भेटायला आपल्याला, पण समजा आलाच, तो कसा दिसेल त्या ठिकाणी? माऊलीना रूपक करून सांगायच्यात ना, म्हणजे रूपक माऊली असे खालची रूपक नाही देते. माऊलींचे रूपक जे असतात ना, उदाहरणं असतात, दृष्टांत असतात ना, ते चढते दृष्टांत असतात. म्हणून माऊलींचं ते फक्त तात्पर्य आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. नक्षत्र जैसे उलंडली, म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, जसं आकाशातला एखादा तारा तुटून पडावा, नक्षत्र त्या ठिकाणी काय तुटून पडावं, किंवा सूर्याचे आसन मोडले आणि सूर्याचं आसन त्या ठिकाणी मोडले असतात, किंवा तेजाचे बीज विरडले अंकुरिशी. आता आपण जमिनीमध्ये काय पेरतो, दाणे पेरतो, आहे का नाही, दाणे. ते दाणे न पेरता तेज, आहे का नाही, म्हणजे चकचकीत असणारं सूर्यासारखं तेज, महातेज, आणि त्याचं काय केलं आपण, बी धरलं. कशाला? जमिनीमध्ये पेरायला. आणि ते जमिनीमध्ये बी पेरलं, फक्त रोपं करायला काय हरकत आहे, माऊलीने सांगितलं म्हणून ते पेरलं, आणि जर उगून आल्याच्या नंतर कसं दिसन? हे सकाळच्या पारी चमचम 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 करतं का नाही, तशा पद्धतीने ते काय एकदम अशी चमचम चमचम करणारी दिसते. म्हणून तेजाचे बीज उरडले, आणि ते तेजाचं बीज त्या ठिकाणी जसं अंकुरित झाल्याच्या नंतर आणि ते जे उगवतं त्या पद्धतीने मात्र ती आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. आता ही पाहायला मिळत नाही, माऊलीने त्याचा अनुभव घेतलेला आहे की अशा पद्धतीने ती चमचम करणारी आणि उगवल्यासारखी त्या ठिकाणी दिसत असते. पुढे पहा. तैशी वेडिया ते सोडती, कवतिके अंग मोडती, कंदावरी शक्ती उठली दिसे. तैशी, अगदी त्याप्रमाणे वेडिया ते सोडती. आता किती वेळ घातले तिनं? 2 का 1.5 वेळा घातलाय. वेडे ऐकले? 3.5 वेडे, आहे का नाही? मग हे 3.5 वेडे, मग हे काय करणार आहे? 3.5 वेडे पूर्णपणे ती सोडून देणार, आता मोकळे करणार. ती वेडे घातली आणि तिला तुम्ही दाबलं, आता ती तुम्हाला चावणार आहे, असे समजून घ्या. मग चावणार म्हणल्यावर काय करणार? ती असे वेडे घालूनच येईल का? जरा सगळे वेडे सोडून देईल? हे सगळे वेडे, 3.5 वेडे, ते पूर्णपणे ती काय करते? सोडून देते, मोकळे करते. मोकळे करते म्हणजे कितीतरी दिवस ती जागेच झोपलेलीच होती ना, झोपलेली होती. मग आता ती काय केलेली? जागे झालेली. मग जागे झाल्याच्या नंतर आपण जागे झालो, चला उठा म्हणले. आता उठल्याच्या नंतर मग आपल्याला आळस असतो ना, मग किती दिवसाचा आळस आहे आपल्याला, काय सांगावं बरं? आता किती गोष्टी अनादी, 6 गोष्टी अनादी आहेत का नाही? ब्रह्म अनादी, माया अनादी, त्याच्यात असणारं संबंध अनादी, आणि त्या कल्पित संबंधापासून ईश्वर अनादी. ईश्वर झाला ना कल्पित संबंधापासून, ईश्वर अनादी, त्याच्यामुळे जीव झाला. त्या जीव सुद्धा त्या ठिकाणी कसा आनंदी, आणि त्या जीव ईश्वराचा असणारा भेद ह्या अनादी, म्हणजे इतक्या अनादी काळापासून असणारी ही काय जगदंबा ती ठिकाणी काय झोपलेली आहे. मग इतक्या काळ आपण जर रात्रभर जास्त काळ झोपलो तरी आपलं अंग दुखत नाही का? अंग दुखतो. मग उठलं की सकाळचं असं अंग मोडून काढतो, असं आळूके पिळक द्यायला लागतो का नाही? तशी ही काय करते? 3.5 वेळ घातलेली ही चिमटा बसलाय, आता ती जागे झालेली, आणि जागा होऊन काय करते? आळोखे पिळोखे देते, असे अंग मोडते, अंग मोडामोडी, अशा पद्धतीने ती काय करते? आळोखे पिळोखे त्या ठिकाणी देते, कौतुके अंग मोडती. कंदावरी शक्ती उठले देशी. आता कंद कुठला? आपण काय पाडलं की खाली असतं मूलाधार, आणि मूलाधाराच्या वरती म्हणजे मूत्राच्या मागच्या बाजूला आणि थोडं खाली त्या ठिकाणी काय कंद असतो. त्या कंदाच्या ठिकाणी तो कंद आहे ना, जसं आपण नेहमी म्हणतो महायोग पीठे तठे भीमरथ्याम, तिथं एक त्या याच्यामध्ये कंद शब्द आलाय बघा, आठवतो का तुम्हाला? वरम पुंडरी काय नाही का? बघा बरं, कंद शब्द आहे का ना त्याच्यामध्ये? कंद कंद शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे, मला आठवतोय, मग कुठं आला नाही माहिती. बघा तुम्हाला आठवतं बघा, तसा तो कंदावरी तो तिष्ठन्त, समागत तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम मध्ये पांडुरंग, आहे का नाही? आनंद कंद. तशी ही त्या कंदावरती तिथे कुठं आहे? जिथं गणपतीचं स्थान आहे, काही ठिकाणी ब्रह्मदेव म्हटलं जातं, आहे का नाही? ते उगम असणारं स्थान, त्या ठिकाणी काय आहे? ही कंदावरती असणारी काय आहे? शक्ती उठली दिसे, आणि उठून बसल्यासारखी त्या ठिकाणी
पाहायला मिळते. कधी मिळते पाहायला? आपल्याला नाही पाहायला मिळणार, आपल्याला तसं बसलं का पाहायला मिळते, आहे का नाही? मग सहजे बहुत दिवसांची भूक, आता एवढी होई पाहू, जास्त होईल आता. सहजे बहुत दिवसांची भूक वरी चिवलिया ते होय मिश, मग आवेश पसरे मुख ऊर्ध्व उजू. सहज बहुत दिवसांची भूक, किती दिवसापासून ही भुकेली आहे? आपल्याला ज्ञानच करायची इच्छा नाही निर्माण झाली ना, आपल्याला मुक्त व्हायची इच्छाच निर्माण नाही झाली ना. आनंदी आपण सगळे झालो पण काय झालो नाही? आपण मुक्त नाही झालो ना. मग कशावरून आपण मुक्त नाही झालो? देहाला नाही आलो का आपण? आपल्याला देव प्राप्त झाला त्या अर्थी आपण मुक्त झालो नाही. मुक्त जर झालो असतो या देहाला आलो असतो का आपण? ज्या अर्थी देहाला आलो त्या अर्थी आपण मुक्त झालेलो नाही. म्हणून ते आहे का नाही आपल्या ठिकाणी? आहे, अनादी काळापासून आहे. म्हणून काय झालं की मग ती अनादी काळापासून झोपलेली आहे. म्हणून काय होते, सहज बहुत दिवसाची भूक. आणि स्वाभाविकपणे पाहिलं तर बहुत म्हणजे पुष्कळ दिवसापासूनची तिला काय भूक लागलेली त्या ठिकाणी आहे. बराच काळ झोपल्याच्या नंतर आपण झोपेतून उठलो ना, आपण म्हणतो मला भूक लागली. का? काल झोपलो सकाळी, आज सकाळी उठलो, काल धरून काय झोपलो, मग काही खाल्लं नाही, भूक लागली की नाही, मग उठल्यावर काय म्हणतो आपण, मला काहीतरी खायला पाहिजे हो, म्हणजे भूक लागते. तशी ही अनादी काळापासून झोपलेली हिला सुद्धा काय त्या ठिकाणी भूक लागलेली आहे. म्हणून सहजे स्वाभाविक बहुता अनेक दिवसापासून तिला काय लागलेली? भूक लागलेली. वरी, वर म्हणजे त्यातल्या त्यात, चिवविली ते होय मिश, मिश म्हणजे निमित्त, चिवविली म्हणजे जागे, त्यातल्या त्यात तिला काय केलेलं आहे तुम्ही? जागे केल्याचं निमित्त झालं. मिश म्हणजे काय? निमित्त. कशाचं? जाग केल्याचं निमित्त. म्हणजे ती आता खाणार आहे, आता किती खाणार आहे, आता ती उद्याला काय खाते ती आपण सगळं बघू, आहे का नाही? याने तर ह्या आपण वयानं किती खाल्लं हे तर कळलं आपल्याला. पण आता ती ही झोंबल्याच्या नंतर ही साधे नाही खात, ही निपटून चिपटून पास सगळं असं खडे खाट करून टाकते. ही काही ठेवत नाही मागं, हे लक्षात घ्या. म्हणून वरी म्हणजे त्यातल्या त्यात चिवलिया जागे केली ते वय मिशे, ते निमित्तच झालं तिला. मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्व उजू. मग 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 पुढं म्हणतात आवेशे म्हणजे अशा पद्धतीने काय होती? आवेशात येते. आणि त्या आवेशामध्ये येऊन काय करते? पसरी मुख, आपलं तोंड काय करते? पसरते. तसं माऊली म्हणतात की नाही, त्या काळाने मुख पसरलं आणि त्या मुखामध्ये सगळ्यालाच घ्यायला सुरुवात केलेली. तसं या असणाऱ्या जगदंबेनं काय केलेलं आहे? आपलं मुख त्या ठिकाणी काय केलेलं आहे? पसरलेलं आहे. कसं? ऊर्ध्व उजू, वरती, आहे का नाही? वरती म्हणजे कुठं? उजू म्हणजे निर्माण केलं, तयार केलं. कसं? असं वरच्या बाजूला तोंड तयार केलं. आधी कुठं तोंड होतं हिचं? खाली, 3.5 वेड खाली तोंड घातलेलं. पण आता खाली तोंड करते की वर तोंड करते? वेड तर सोडलं आणि तोंड कसं केलं? वरती केलं, आहे का नाही? मग वरती तोंड करून त्या ठिकाणी तोंड पसरलं. आता पसरल्याच्या नंतर आता याला जसं घरामध्ये धांडोळा घ्यायला सुरुवात केला, झाडं घ्यायला सुरुवात केलं, याला जेवढं दिसलं बाळपणाची कोटोळी वगैरे सगळं याने पण झाडायला सुरुवात केली, आहे का नाही? आता ती याने आधी खाऊन टाकलं, मग आता हे काय करेन? हिला काय दिसलं नाही, हिला काय दिसला तोच खाताना दिसल. मग ही पहिल्यांदा काय करेल? त्याला पहिलं खायच्या मागं लागते, कारण तिला पहिल्यांदा तोच दिसतो. हा घरामध्ये चाचपाड्याचं काम चालू करतो, आहे का नाही? मग पहिल्यांदा काय करते? त्याला खायला सुरुवात करते. ती त्याला कसं खाईन ते आपण आता काय करू? उद्याला पाहू, ठीक आहे? पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण हरी.